प्रभाकर भोसले बोलतोय मी. आम्ही जे आहे ना मुळशी धरणामध्ये आमची जमीन गेलेली आहे आणि आम्हाला तेवढीच जमीन राहिलेली आहे. 260 जमीन सर्वे नंबर वळणे 260 राहिलेला होता. तर त्यांनी गुंडगिरी करून आमच्याकडून फसवून पावर मारून घेतली आणि त्यांनी गुंड आणून जागेवर ताबा टाकला. 20-20 हजार त्यांनी क्षेत्र नाही सांगता येणार किती मारलं, पण आमचं एकूण क्षेत्र 13 एकर 19 गुंठे. मारवतनाची जागा आहे ना ती मारिकच आहे ना 260 सर्वे नंबर वळणे. अख्खी कुटुंबच पीडित झाली. तिथं जागाच नाही. आम्ही भात शेती करायचो तिथं, तर ते अख्खं बघा आता वन झालंय. तिथं जनावर वगैरे राहतात. आम्हाला भात शेती करता येईना. बल्लाळने अजय बल्लाळ म्हणून, आणि त्यांनी गुंड पण आणलं, माझी दारकुंड पण केली आणि मी 2-3 वेळा तहसीलदार कचेरीत अर्ज पण दिला होता, पण त्याचे काय नॅमिनेशन झालंच नाही. त्याचे द्या अर्ज सांगतो तुम्हाला, द्या अर्ज सांगतो तुम्हाला. आता काय करायचं सांगा त्यांच्या पुढं. आता आम्ही मेल्याशिवाय मरायचीच बाजू आहे शेवटी. आमची पोरं पण हे झाली ना, पोरांना जमीन राहिली नाही आणि आमची फसवणूक केली त्यांनी. आता काय तो बल्लाळ साहेब म्हणतो माझा आमदार आहे असा तसा, काय ते जरा भाईगिरी करतो. त्यामुळं काय आता करायचं. आपण ह्याच्यात शेतीत राहतो ना, आपण खेड्यात राहतो, त्यामुळं आपल्याला काय जास्त हे नाही. आपल्या पाठीमागं सोर्स नाही आणि आपल्याकडे पैसा नाही. म्हणजे त्या पुण्यातल्या प्रकरणात सारखीच बाजू आमच्या आलेली. तसंच झालेलं आहे आमच्यावर. हे बघा आमच्यातच काय झालंय की कोण एकामेकात एकत्र नाही आणि जे ती ज्याच्या उद्योगाप्रमाणे जिकडे तिकडे पांगली. 10-5 हजाराला 2-4-5 लाखाची जागा गुंठा चालला आता इथं, आणि ते जर तुला 20 हजारात द्यायला काय आम्ही मूर्ख आहे का? आम्ही भैरवनाथाच्या देवळात बोलतोय मी, आणि खोटं नाही बोलत तर तळीने बोलतोय. न्यायची अपेक्षा कुणाला नसती. ठीक आहे बाबा, तुझं 20,000 रुपये दिलं ना, लाखभर रुपये घे तुझं. हा, त्याने डायरेक्ट कंपाऊंड केलं. दुसऱ्याची जागा थोडी 1-2 गुंठ रोडला आहे, तर तो म्हणतो आपल्या जागेतून जायचं नाही. अख्खी शेती वसाडे आणि आम्ही धरणातून उठलेली माणसं आहे, धरणग्रस्त माणसं आहे. आणि तुम्हाला वाटलं तर आधी दादाला यांना विचारा, ते न्याय देतात. दादापर्यंत गेलो तर दादा 100% न्याय देईल. दादा परत चंद्रकांत पाटील ते न्याय देऊ शकतील. आजी दादा न्याय देऊ